नमस्कार. हा दिवस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील असं कुणाच्या ध्यानी मनी आलं नव्हतं. इथे येत असताना यायच्या आधी मला यायला उशीर झाला. याचं कारण असं की मला इथे येत असताना आशा काकींकडे जाऊन आल्याशिवाय माझं मन मला अस्वस्थ करत होतं. त्याच्यामुळे मी पुण्यावरनं बारामतीला आले. बारामतीला आल्यानंतर काट्याच्या वाडीला गेले. आशा काकींना भेटले. काकी टी व्ही बघत होत्या. काकींची काय बोलावं, काय सांगावं की बारामतीला कशासाठी आली आहे, मला हिंमत पण झाली नाही. मी हर्षवर्धन भाऊंचं आणि भरणे मामांचं नाव घेतलं आणि सांगितलं मी इंदापूरला गेले होते आणि इंदापूरवरनं मी इथे आले. म्हटलं घरावरनंच चालले होते, तुम्हाला भेटते आणि पुढे जाते. आणि मला खेड शिवापूरला लग्नाला जायचं आहे म्हणून मी इथून गेले. म्हटलं तुमचं काय चाललं आहे बघून येते. मला हिंमतच नाही झाली काकींना सांगायची की आज या सभेसाठी मी बारामतीला आले. गेले 2-2.5 महिने हे आपल्यासाठी हे फार अडचणीचे राहिले. आणि आज आपण सगळे वहिनींच्या प्रचार सभेच्या सांगतासाठी इथे आलेलो आहोत. सांगता सभा करता असताना दादा आपल्यात नाही ह्याच्यावर अजूनही कुणालाच विश्वास बसत नाही. अनेक वेळा असं वाटतं एखादं काम जिल्ह्यातलं राज्यातलं असेल की अरे दादाच्या ऑफिसला फोन करा, पण दादा नाही. ठीक आहे, कामं होत राहतात, पण आयुष्यभर आपल्या घरातला एक कर्ता पुरुष, आपला एक भाऊ नाही, हे दुःख आयुष्यभर आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणातून जातं. आज व्यासपीठावर उभी राहिलेली असताना आज राज्यातून महाराष्ट्रातले अनेक मंत्री आलेत आणि माझं कर्तव्य म्हणून आणि ह्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून व्यासपीठावर महाराष्ट्रातून जे सगळे दादा प्रेमी आले त्यांचं मी बारामतीमध्ये तुमच्या सगळ्यांचं अंतःकरणापासून आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करते. हा कार्यक्रम हा प्रचंड दुःखाचा आपला कार्यक्रम. वहिनींवर पण मोठी जबाबदारी पडली, त्यांच्या लेकरांवरही जबाबदारी पडली. पार्थ आणि जयला अजूनही लहानच आहेत आमच्यासाठी. ते ह्या वयामध्ये एवढी मोठी जबाबदारी त्यांच्यावर आली, पण तिघही ज्या पद्धतीने ही जबाबदारी पेलवतायत, कर्तव्य करतायत, ही आपल्या सगळ्यांसाठीच एक अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आहे. मी स्वतः महाविकास आघाडीच्या वतीने माननीय सोनिया गांधी, माननीय उद्धवजी ठाकरे, माननीय राहुल गांधी, माननीय खडगेजी, माननीय संजय राऊत साहेब, अरविंद सावंतजी, आदित्य ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदेजी, जयंत पाटीलजी, माझे सगळे सहकारी आणि पदाधिकारी यांच्या सगळ्यांच्या वतीने वहिनींना शब्द देते की महाविकास आघाडीतला प्रत्येक कार्यकर्ता आणि जो बारामतीतला मतदार आहे तो वहिनींना ह्या इलेक्शनमध्ये ताकदीने त्यांच्याबरोबर उभा राहायला शब्द द्यायला मिळाला. गेले 6 दशक बारामतीकरांचं आणि पवार कुटुंबाचं एक